पौराणिक महत्त्व असलेले आणि यमराजाची सासूरवाडी म्हणून ओळखले जाणारे सारस्वतपूर म्हणजेच आजचे सावनेर शहर काल श्रीराम नवमी निमित्त भव्य तोरणांनी आणि विद्युत रोषणाईने धावून निघाले होते। रामायण प्रसारक मंडळ आणि व्यापारी संघाच्या वतीने आयोजित या भव्य शोभायात्रेची सुरुवात आमदार डॉक्टर आशिष देशमुख आणि मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली। मुरलीधर मंदिर, बाजार चौक आणि बस स्थानक मार्गे निघालेल्या या मिरवणुकीत हेमाडपंथी शिव मंदिर, श्रीराम दरबार आणि संजीवनी पर्वत यांसारख्या विलोभनीय झांकींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। विशेष म्हणजे बाजार चौकातील जयस्तंभ हजारो दिव्यांच्या रोषणाईंनी उजळला होता, जिथे बालकृष्णांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली। अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि उपविभागीय अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ठिकठिकाणी मसाला भात, जिलेबी आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। नगरपालिकेच्या स्वच्छता विभागानेही तातडीने साफसफाई करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली। भक्ती, सेवा आणि शिस्तीचा हा त्रिवेणी संगम सावनेरकरांसाठी अविस्मरणीय ठरला। आयोजन को दिन ब दिन बढ़ते जा रहा है, इसको किस प्रकार से NTV 24 करिता नागपूर सावनेरवरून किशोर ढुंडेले यांची रिपोर्ट।